आई तू काय वागायला लागल्यास? तू जे काय वागायलास ते लई चुकीचं आहे. इथं कुणाशी वाद घालायचा नाही मला. या घरात माझे नियम चालतात आणि ज्यांना कुणाला माझे नियम पटत नाहीत ना त्यांनी घराच्या बाहेर व्हायचं. रुद्र, श्रावणीच्या विरहात वेडा झालायस तू. हे सगळं काय आहे? हा, काय चाललंय तुझं? हे बघा, हे अजिबात चालायचं नाही बरं का. नाही तर काय? रुद्र साहेब, येत्या इलेक्शन मध्ये आपल्याला जितायचंय, आपल्याला मंत्री व्हायचंय आणि त्या ईश्वंबरला की नाही फार मातीत मिसळायचंय, त्याची जागा घ्यायची आपल्याला. तुमचं काय चाललंय इथं? हा? स्वतःला फार त्या दारूत बुडून घेता वय? कशा पाहिजे एवढी दारू पितायचं तुम्ही? नाही मान्य आता श्रावणी गेली तुम्हाला सोडून आणि म्हणून स्वतःचा असा तमाशा करणार काय? हे शांत बस शांत. काय करू मी? काय करू? एकतर त्या शुभंकरनी भर मांडवात माझ्या डोळ्यात देखत श्रावणीशी लग्न केलं आणि तिला वरून पळवून दिलं. बघितलं ना सगळ्यांसमोर माझा कसा अपमान झाला ते. आणि तळपायाची राख तर तेव्हा मस्तकात गेली जेव्हा श्रावणीने सुद्धा स्वीकारलं त्या शुभंकरला नवरा म्हणून. आणि आता त्याच्या घरात राहते. काय करू काय? आपले सगळे फासेच उलटे पडतायत सध्या. श्रावणी बापाचा मान राखता राखता कधी शुभ्याच्या घरी गेली आणि त्याची बायको होऊन बसली, कळलंही नाही. आता काय करायचं हो? तुम्हाला सांगू का अलगनंदा मॅडम, या समजायला की नाही यो माणूस कारणीभूत आहे. मी नाही तर काय, मी जबाबदार याला. माझं ऐकून घ्या, डोळं मोठं करू नका. हा? तुम्ही एवढे मोठे पोलीस ऑफिसर, तुमच्या हाताखाली अख्खं पोलीस स्टेशन होतं की नाही, तरी तो भिक्कारडा शुभ कसा काय घुसला घरात? सांगा की कसा काय घुसला घरात? तुम्ही काय झोपा काढतो होय? वर सांभाळून बोलायचं गाडगे पाटील. आधीच सांगतो तुम्हाला, माझ्या जीवाचं रान केलं होतं मी त्याला मारून टाकण्यासाठी, पण तुम्ही अडवायला अपयशी ठरला आणि मला सांगतो होय. पण मी अडवतो त्याला तरी काय? तुम्ही असं कसं? हे बघा, बंद पडा आता. काय चाललंय तुमचं? हे असले एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा का नाही आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलायला पाहिजे. आलं का ध्यानात? शुभू श्रावणी एकत्र येणं आपल्या कोणाच्याच फायद्याचं नाहीये, कळतं ना? याहूनही मोठी भीती पुढेच आहे. जर का त्या शुभ्याला कळलं की ही प्रॉपर्टी कायदेशीररित्या त्याच्या नावावर झालेली आहे तर आपल्या सगळ्यांना किती महागात पडेल याचा विचार केलाय का? बरोबर बोलालेत मॅडम. आता आपलं एकच ध्येय असायला पाहिजे, काय पण करून त्यांचा संसार टिकू द्यायचा नाही आणि त्यासनी कायमचं वेगळं करायचं. ए स्वीटे, काय बोलते वय? कसं काय शक्य आहे ते? कायद्यानं आणि समाजानं त्याला मान्यता दिलेली आहे. ते दोघे जण नवरा बायको म्हणून राहतात. आता कसं काय फूट पडणार त्यांच्यामध्ये? माझ्याकडे एक प्लॅन आहे.